औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव झालं, तर इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं. आता नंबर बुलढाण्याचा आहे. कारण बुलढाण्याचं नाव राजमाता जिजाऊनगर करा अशी मागणी भाजप आमदाराकडून थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे करण्यात आली आहे. आणि मुख्यमंत्री फडणवीसांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देत हिरवा झेंडा दाखवलाय. त्यामुळे आता बुलढाण्याचं राजमाता जिजाऊनगर होणार का, की आणखी कोणता नवा वाद भेटणार, पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही काळापासून ऐतिहासिक वारसा, अस्मिता आणि जनभावनांचा आदर करण्यासाठी विविध शहरांची आणि जिल्ह्यांची नावं बदलण्याचा एक मोठा प्रवाह सुरू झालाय. याच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या प्रवाहात आता विदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्याची भर पडण्याची स्पष्ट चिन्ह निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्वेता महाले पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्याचं नामकरण राजमाता जिजाऊनगर करावं अशी महत्त्वपूर्ण आणि अधिकृत मागणी राज्य सरकारकडे लावून धरली आहे. या संदर्भात आमदार श्वेता महाले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना एक सविस्तर आणि आग्रही मागणीचं निवेदन सादर केलं. या निवेदनाची आणि लोकभावनेची मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्याने आणि सकारात्मकतेने दखल घेतली आहे. या नामकरणाच्या प्रस्तावावर विनाविलंब आवश्यक ती कागदपत्र आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला तात्काळ पावलं उचलण्याचे आणि योग्य ती कार्यवाही करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तात्काळ आदेशामुळे बुलढाणा जिल्ह्याला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेबांच्या नावाने एक नवी, स्वाभिमानी आणि जागतिक स्तरावर अभिमानास्पद ठरेल अशी ऐतिहासिक ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. आमदार श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या नामकरणामागची सखोल भूमिका, ऐतिहासिक संदर्भ आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या भावना अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्या म्हणाल्या की बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा ही संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या राजमाता जिजाऊ साहेबांची पावन जन्मभूमी आहे. ही भूमी केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देश विदेशातील कोट्यवधी शिवप्रेमींसाठी एक अत्यंत पवित्र आणि सर्वोच्च प्रेरणास्थान आहे. बाल शिवबांच्या बालमनावर स्वराज्याचे, न्यायाचे आणि शौर्याचे महान संस्कार करून त्यांना जुलमी राजवटी विरुद्ध लढण्याची ताकद देणाऱ्या आणि एका युगपुरुषाची जडणघडण करणाऱ्या राजमाता जिजाऊंचं राष्ट्र निर्माणातील योगदान अतुलनीय आणि अद्वितीय आहे. त्यामुळे त्यांच्या या महान अलौकिक कार्याचा गौरव करणं, त्यांच्या स्मृतींना कायमस्वरूपी वंदन करणं आणि या पवित्र जन्मभूमीचा सन्मान वाढवणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाचं कर्तव्य आहे. जर आपण या जिल्ह्याला राजमाता जिजाऊनगर असं नाव दिलं तर ती राजमाता जिजाऊ साहेबांच्या पवित्र स्मृतींना आणि त्यांच्या महान ऐतिहासिक कार्याला दिलेली सर्वात मोठी आणि सार्थ आदरांजली ठरेल असा विश्वास आमदार महाले यांनी व्यक्त केलाय. या नामकरणाच्या मागणीमागे केवळ भावनिक किंवा राजकीय उद्देश नसून बुलढाणा जिल्ह्याला जागतिक पातळीवर एक मोठी पर्यटन आणि सांस्कृतिक ओळख मिळवून देणं हा देखील त्यामागील एक मुख्य हेतू असल्याचं आमदार श्वेता महाले यांनी स्पष्ट केले. बुलढाणा जिल्ह्याला ऐतिहासिक वारशासोबतच निसर्ग, विज्ञान आणि अध्यात्माची एक अत्यंत समृद्ध, वैविध्यपूर्ण परंपरा लाभली आहे. या जिल्ह्यात जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेलं आणि उल्कापातामुळे निर्माण झालेलं रहस्यमयी लोणार सरोवर आहे, जे जगभरातील वैज्ञानिक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. त्याचसोबत विदर्भाचं प्रतिपंढरपूर मानलं जाणारं आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शेगावचे श्री संत गजानन महाराज मंदिर देखील याच जिल्ह्यात आहे. याशिवाय मेहकरचे ऐतिहासिक श्री शारंगधार बालाजी मंदिर, निसर्गरम्य आणि वन्यजीवांनी नटलेले ज्ञानगंगा अभयारण्य, धार्मिक सलोख्याचं प्रतीक असलेला सैलानी बाबा दर्गा अशी अनेक महत्त्वाची पर्यटन आणि धार्मिक स्थळं या जिल्ह्यात एकवटली आहेत. या सर्व स्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून लाखो पर्यटक, संशोधक बुलढाण्यात येत असतात. अशा परिस्थितीत जर या जिल्ह्याचं अधिकृत नाव राजमाता जिजाऊनगर असं करण्यात आलं तर येणाऱ्या प्रत्येक देश-विदेशातील पर्यटकांच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ साहेबांचं नाव, त्यांच्या गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राची ही पवित्र परंपरा संपूर्ण जगभरात अधिक प्रभावीपणे पोहोचू शकेल. महाराष्ट्र शासनाने यापूर्वी घेतलेल्या ऐतिहासिक आणि जनभावनांचा आदर करणाऱ्या निर्णयांचा संदर्भ देत आमदार श्वेता महाले यांनी या मागणीचा जोरदार पुनरुच्चार केलाय. महायुती सरकारने यापूर्वी ऐतिहासिक संदर्भ आणि जनतेच्या अनेक वर्षांच्या तीव्र मागण्यांची दखल घेत औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव आणि
अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर असं अत्यंत स्वाभिमानी नामकरण यशस्वीपणे करून दाखवलंय. या यशस्वी आणि धाडसी निर्णयांच्या धर्तीवरच आता बुलढाणा जिल्ह्याचंही नामकरण करून समस्त जिजाऊप्रेमी, शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा आदर करावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही मागणी कोणत्याही एका पक्षाची किंवा विचारसरणीची नसून ती संपूर्ण जिल्ह्यातील जनता आणि शिवप्रेमींच्या अस्मितेशी जोडलेली आहे. त्यामुळे शासनानं यावर तातडीनं शिक्कामोर्तब करावं असा सूर स्थानिक पातळीवरून उमटतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्वेता महाले यांच्या या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि भावनिक निवेदनाची तात्काळ दखल घेतली. महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि महापुरुषांच्या सन्मानाशी संबंधित असलेल्या या विषयावर कोणतीही दिरंगाई न करता त्यांनी बैठकीतच सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून या प्रस्तावावर कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर पुढील कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आणि वेगवान भूमिकेबद्दल आमदार श्वेता महाले पाटील यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे जिल्ह्यातील नागरिक, विविध शिवप्रेमी संघटना आणि राजकीय वर्तुळात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण पसरलंय. जिल्ह्याच्या नामकरणाची ही प्रशासकीय प्रक्रिया आता वेग घेणार असून मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. राजमाता जिजाऊंच्या नावानं बुलढाणा जिल्ह्याला नवी ओळख मिळण्याच्या दृष्टीनं पडलेलं हे पाऊल येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अत्यंत ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारं ठरेल यात तिळमात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.